नमो बुद्धाय. बुद्धांची आजची शिकवण म्हणजे काय? तर खूप सगळे पद मिळवण्यापेक्षा एक ओळख बनवणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे वाक्य आपण खूपदा ऐकलं असेल, वाचलं असेल, पण हे वाक्य जेव्हा आपण समजून घेऊ, त्याला आचरणात आणू, तेव्हा आपल्याला याचा अर्थ, मतितार्थ लक्षात येईल, समजता येईल, कळता येईल. आता एखाद्या ठिकाणी जाणं म्हणजे तिथं पोहोचणं असा त्याचा अर्थ होत नाही. तिथं जाणं आणि पोहोचणं यामध्ये फरक असतो. तसंच खूप साऱ्या पदव्या मिळवणं, पद मिळवणं, प्रतिष्ठा मिळवणं आणि ओळख मिळवणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या. ओळख ही आपल्या शिकवणीतून, आपल्या आचरणातून, आपल्या ज्ञानातून तयार होत असते, तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः डेव्हलप करत असतो. आता हे थोडंसं समजायला क्लिष्ट आहे, यामुळं आपल्याला काही उदाहरणं समजून घ्यावीत. यातले अनेक उदाहरणं आहेत, पण यातलं एक उदाहरण आपण सांगू शकतो तुकारामांचं. यातलं दुसरं उदाहरण आपण सांगू शकतो गाडगे महाराजांचं. म्हणजे गाडगे महाराज किती दिवस शाळा शिकले हे माहीत. आता बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे धडे आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊ साठे किती 1.5 दिवस शाळा शिकले असं बोललं जातं, पण त्यांनी जी साहित्याची निर्मिती केली ते साहित्य आज अनेक ठिकाणी त्याच्यावर PhD केल्या जातात. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही किती पदव्या मिळवल्या याच्यापेक्षा तुम्ही तुमची ओळख काय बनवली ही अत्यंत गरजेचं आहे. पदव्या म्हणजे आता एक पाटील ही अगोदर पदवी होती, पण आपण जर विचार केला तर पाटील हा एक आपल्या गावातलं जर आपण पाहिलं की पाटील हा एक मोठा गृहस्थ असायचा, गाव सांभाळायचा वगैरे वगैरे. आता ही पाटील पदवी प्रत्येकाने घेतली नंतरच्या काळात. ती जातीनुसार डेव्हलप व्हायला लागली. पण आपण जर विचार केला तर पाटील ही आता ओळख आहे का? तर बिलकुल नाही. जे अगोदर प्रतिष्ठा होती, पद होती, तीच ओळख काही प्रमाणात होती, पण नंतरच्या काळात ही प्रतिष्ठा इतकी वाढत गेली की ती जी मेन ओळख होती तीच कुठेतरी गुडूप झाली. म्हणजे आज आपण MPhil होत असू, MA होत असू, डॉक्टर, इंजिनियर, काय काय आपल्या पदव्या असतील, त्या आपल्या जीवन जगण्याचा स्रोत आहे, जीवन जगण्याचं एक माध्यम आहे, संपत्ती गोळा करण्याचं एक माध्यम आहे असं म्हणू शकतो. पण ती जी एक ओळख निर्माण होते, ती ओळख आपल्याला डेव्हलप करावी लागेल आणि ती ओळख अशीच डेव्हलप होत नाही. त्यासाठी काहीतरी समाजहिताचं कार्य करावं लागतं किंवा आपल्या विचारांनी कोणाचं तरी कल्याण व्हावं असं काहीतरी तयार करावं लागतं. म्हणजेच काय, जेव्हा गौतम बुद्ध हे सिद्धार्थ असल्यावर ते राजा होते, राजपुत्र होते, ह्या सगळ्या त्यांच्या पदव्या होत्या. पण जेव्हा ते बुद्ध झाले तेव्हा ते बुद्ध झाले आणि बुद्ध झाले त्याच्यानंतर बुद्ध झाले हे वाक्य ऐकायला थोडंसं गमतीशीर आहे, पण समजून घ्यायला तितकंच अवघड आहे. आता जेव्हा ते बुद्ध झाले तेव्हा ते बुद्ध झाले म्हणजेच काय, त्यांची ओळख तयार झाली. अगोदर ते राजपुत्र वगैरे वगैरे सगळं होते, हे त्यांच्या पदव्या होत्या, पण नंतर जेव्हा ते बुद्ध झाले त्यांची ओळख तयार झाली. आता हा जो मुद्दा आहे तो आपण समजून घ्यावा आणि पदव्या घ्याव्याच, पण सोबत स्वतःची ओळख निर्माण करावी असंही आपल्याला बुद्ध सांगतात.